सारे के सारे गमा को लेकर गाते चले, पापा नहीं है धानी सी दीदी, दीदी के साथ है सारे. परिचय चित्रपटातील गुलजार यांनी लिहिलेलं अतिशय सुंदर असं गाणं. खरंच किती सुंदर गाणं आहे ना हे. अगदी पिकनिकला जायचा मूड तयार होतो. त्यातच लहान मुलांना पिकनिकला किंवा फिरायला जाणं म्हणजे तर धमाल असते. आणि त्याचबरोबरची धानीसी दीदी बरोबर असेल तर किती मजा ना. नमस्कार, मी प्रियांका आणि पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे मुलांची पहिली 8 वर्ष ही खूप महत्त्वाची असतात. त्यांची बौद्धिक वाढ, त्यांची मानसिक वाढ तसेच शारीरिक वाढ या वर्षांमध्येच खरी सुरू होते. आणि त्यातच या वयातील मुलांना सहलीसाठी बाहेर नेल्यास त्यांचं ऑब्झर्वेशन, स्वतःची काळजी घेणं किंवा आपुलकी, प्रेम याबद्दलच्या सगळ्या त्यांच्या व्याख्या त्यांच्या तयार होतात. आजच्या एपिसोडमध्ये आपण याचबद्दल बोलणार आहे, तो म्हणजे गोष्टी आणि भटकंती. आज आपल्याकडे या विषयावर बोलायला खास गेस्ट आले. मी त्यांचं स्वागत करते. अर्चना वैद्य. अर्चना ताई, वेलकम. प्रियंका, आधी तर तुझे खूप खूप आभार. मी तुझा यूट्यूब चॅनल जेव्हापासून तू चालू केलायस मी बरेच एपिसोड बघितले आणि खूप सुंदर विषय आहेत सगळे आणि खूप चांगल्या पद्धतीने तू सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतेस. म्हणजे मला अगदी काही जसे फॉर एक्झाम्पल व्हॉइस ओव्हर आहे, पॉडकास्ट, ह्या असे विषय आपल्याला खरं पॉडकास्ट हे खूप माहिती नसतं, पण जेव्हा आपण इंटरव्ह्यू करतो त्या माणसाचा त्यावेळेला आपल्याला खरंच समजतं की एक्झॅक्टली हा विषय काय आहे. तर म्हणून मला तू निवडलंस ह्याच्यासाठी तुझे खूप खूप आभार. अर्चना ताई गेल्या 18 वर्षांपासून टीचिंग या फील्डमध्ये आहेत. तसेच त्यांनी इग्नो या युनिव्हर्सिटीमधून अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन आणि इंडॉलॉजी यामध्ये त्यांनी डिप्लोमा घेतला. त्या स्टोरी टेलिंगचेही सेशन्स घेतात. त्याचबरोबर माय हॉलिडे बरोबर त्या लहान मुलांच्या ट्रिप ही ऑर्गनाईज करतात. तुम्ही गेले 18 वर्ष या टीचिंगच्या फील्डमध्ये आहात, तर माय हॉलिडे बरोबर काम करायची सुरुवात कशी चालू झाली त्याबद्दल काही सांगा. हां, तर बेसिकली माझा हा जो प्रवास आहे शिक्षण किंवा एक शिक्षक म्हणून, तर मी जेव्हा सेकंड इयरला होते कॉलेजमध्ये तेव्हापासून बेसिकली मी ट्युशन्स घ्यायला लागले. इंग्लिश हा विषय होता आणि तेव्हा मला कळलं की मी मुलांना शिकवू शकते किंवा ही माझी आवड आहे. मी BSc केमिस्ट्री केलं, पण तरी सुद्धा त्याच्यानंतर मी टीचर म्हणून एका स्कूलमध्ये प्रायमरी टीचर म्हणून जॉईन झाले. मग लक्षात आलं की खरंच ह्या फील्डमध्ये आपल्याला आपण मुलांपर्यंत खूप गोष्टी पोहोचवू शकतो. तर असं करत करत तो प्रवास चालूच राहिला. म्हणजे मग मी काही कोर्सेस केले. मी मॉन्टेसरीचा कोर्स केला, मग मी सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये ॲज अ प्री प्रायमरी टीचर जॉईन झाले. मग कलमाडी हायस्कूलला मी 10 वर्ष ॲज अ प्री प्रायमरी टीचर काम केलं. तर हे जे माझे अनुभव त्याच्यातनं मुलांबरोबर जेवढी मी इंटरॅक्ट करायचे, तर खूप गोष्टी अशा लक्षात आल्या की शाळेत जेव्हा आपण असतो किंवा ॲज अ टीचर आपण जेव्हा असतो तर आपल्याला काही रेस्ट्रिक्शन्स असतात. आपल्याला वेळेचं बंधन असतं, आपल्याला टाइम टेबल फॉलो करायचं असतं. तर खूप वेळा असं वाटायचं की काही अशी मुलं आहेत की ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची. तर त्यावेळेला मला खूप जाणवायचं की मी ह्या मुलापर्यंत कशी पोहोचू. तर मग वेगवेगळे मीडियम्स काय असू शकतात की ज्याच्या थ्रू या मुलांना शिकवते. आणि हा अनुभव म्हणजे अनुभव आपण घेतच राहतो. मी तर खूपदा म्हणायचे की ही मुलं मला शिकवतात आणि ते मला इन्स्पायर करतात काहीतरी शिकण्यासाठी. सो हे म्हणजे हा जो प्रवास असा चालू होता. मी जवळजवळ ही म्हणजे 15 वर्ष टीचिंग फील्डमध्ये होते, त्याच्या आधी ट्युशन्स घेत होते आणि ट्युशन्स हे अजूनही चालू आहे. कारण असं वाटतं की मी हा फील्ड जो आहे म्हणजे शिक्षणाचा तो सोडू शकत नाही. इग्नू मध्ये मी बरंच शिकले की कसं एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणजे काय. ह्या प्री प्रायमरीच्या मुलांना जेव्हा मी कलमाडीला होते तेव्हा मी खूप ऍक्च्युली शिकलो की हँड्स ऑन म्हणजे काय, मुलांना प्रात्यक्षिक दाखवणं किंवा त्यांनी स्वतः करणं हे किती महत्त्वाचं आहे. सो पण समहाव कसं होतं की आपण जेव्हा खूप वर्ष एकच काम करत राहतो तेव्हा कुठेतरी कंटाळा येतो आणि असं वाटतं की आता काहीतरी आपण ब्रेक घ्यावा आणि आता स्वतः काहीतरी करावं. सो मग मी 2016 मध्ये कलमाडी हायस्कूल सोडली. म्हणजे मी तिथनं म्हणजे रिझाईन केलं आणि मग असं करत करत ऍक्च्युली मी रोटरीमध्ये होते तेव्हा माय हॉलिडे ही जी कंपनी आहे बेसिकली आशिष घाटेंनी 2013 मध्ये चालू केली होती. तर
त्याच्याशी ओळख झाली आणि मग तेव्हाही हेच होतं की मुलांबरोबर काहीतरी करायचं. मग तो ऑलरेडी त्या फील्डमध्ये होता, म्हणजे त्याला बरेच ठिकाणं माहिती होती. तर मी म्हणलं आपल्याला मुलांसाठी काही करता येईल. मग असं बोलता 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 आम्ही खूप गोष्टी लिहून काढल्या की काय काय करता येईल. मग आपल्याला मुलांच्या ट्रिप्स कशा वेगळ्या पद्धतीनं आपण करू शकतो. सो असा बेसिकली तो माय हॉलिडेचा प्रवास माझा साधारण 2017 मध्ये चालू झाला. आणि मग आम्ही खूप त्याच्यात वेगळे पहलू ऍड करत राहिलो. आणि ऍक्च्युली कोविडचे 2 वर्ष काहीच नाही झालं, पण आता हे पिकअप होतंय बऱ्यापैकी. सो असं. आणि मग इंडोलॉजी झाली. मग इंडोलॉजी मध्ये हिस्ट्री, हेरिटेज हे शिकले. मग हेही मुलांपर्यंत कसं पोहोचवता येईल. सो अशा पद्धतीने तुम्ही आता मुलांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते. मस्त. तुम्ही अरेंज करत असलेल्या ट्रिपचं वैशिष्ट्य काय आणि त्याचं USP काय आहे आपलं? तर मी जसं म्हणलं की हे मला 10-15 वर्ष जी होती त्यांनी मला खूप शिकवलं. आणि म्हणजे मी नेहमी म्हणायचे की आपण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू हे मुलांसमोर जेव्हा म्हणतो तर मी नेहमी असं डोळ्यासमोर म्हणायचे की मी त्यांची गुरु असले तरी ती मुलंही माझी गुरु. बरोबर. ती त्यांच्याकडून पण आपल्याला शिकायला मिळतं. सो असं करत करत एक्सपिरियन्शियल लर्निंग हा जो कॉन्सेप्ट आहे तो मला या ट्रिप्स थ्रू डेव्हलप करायचा आज असा डोक्यात विचार आला. तर आमच्या ट्रिप्स जर मुलांच्या बद्दल विचार केला, म्हणजे मुलांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर आम्ही वेगळे थीम्स घेतले त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल पेट्स. सो पेट स्टोरीज हा एक आमचा कॅम्प आहे. आता पेट स्टोरी म्हटल्यानंतर डॉग्स येतात, कॅट्स येतात. प्रत्येक मुलाला वाटतं की आपल्या घरी एक पेट पाहिजे, पण ती एक मोठी जबाबदारी आहे. तर मग ह्यातनच तो विषय असा आला की अरे आपण मुलांना, ज्या मुलांच्या घरी पेट्स नाही किंवा डॉग्स नाही, तर तो एक्सपिरियन्स देऊ शकतो का की त्या डॉग्स बरोबर खेळणं. आणि मग आम्ही काही पेट म्हणजे जे कॅनल ओनर्स आहेत त्यांच्या बरोबर बोललो आणि मग त्याचा एक स्ट्रक्चर फॉर्म केलं. मग आम्ही मुलांना तिकडे घेऊन जातो. त्या ट्रेन डॉग्स असतात, म्हणजे कुठेही मुलांना तिथे काही त्रास होईल अशा पद्धतीने कधी तसं होत नाही. तर मुलांना एक छान वॉक देतो त्या डॉग्स बरोबर. मग तिथे ट्रेन डॉग्स असल्यामुळे तिथे स्विमिंग पूल मध्ये डॉग्स बरोबर मुलांना लिटरली खेळायला देतो. मुलांचं इंटरॅक्शन होईल त्या डॉग्स बद्दल असे काही ऍक्च्युअली थेरपी आहे. हा, ही पेट्स बरोबर इंटरॅक्शन, पेट्स बरोबर टाइम स्पेंड करणं ही एक थेरपी. आणि हा कॅम्प आमचा खूप हिट गेला. म्हणजे ह्या मे महिन्यात आम्ही जवळजवळ 7 ते 8 कॅम्प्स केले आणि सगळे असे फुल असायचे. आम्हाला इन्क्वायरीज खूप आल्या त्याच्याबद्दल. आणि तर हा झाला पेट स्टोरीज. त्याच्यानंतर नेचर स्टोरीज. तर आम्ही काही अशा ठिकाणी घेऊन जातो की तिथं नेचर मध्ये मुलांना खेळणं, मग काही ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, वर्मी कल्चर आहे, तर ह्याची माहिती आणि त्यांना तिथे काही गोष्टी करायला की बाबा एखादा आपण त्यांना रोप लावायचं, प्रॅक्टिकल नॉलेज देणं. तर जेवढं प्रॅक्टिकली त्यांना तिथं एक्सपोजर देता येईल अशा पद्धतीने आम्ही डिझायनिंग त्याचं केलेलं आहे. आता हेरिटेज स्टोरीज म्हणून लॉन्च केलंय. तर मुलांना बेसिकली पुण्याचं हेरिटेज काय आहे, कल्चर काय आहे. सो मे बी त्याला हाफ डे लागेल, पण त्या ठिकाणी मुलांना घेऊन जाऊन तिथं गोष्टी सांगायच्या, तिकडची म्हणजे काय खासियत आहे, कुठल्या काळातली ती गोष्टी रिलेटेड. सो अशा पद्धतीनं हे वेगवेगळे कॅम्प्स आम्ही मुलांसाठी करतो. मस्त आहे, फारच इंटरेस्टिंग आहे खरं तर. ऍक्च्युअली स्टोरी टेलिंगची सुरुवात कशी झाली आणि त्यासाठी कुठले कुठले टॉपिक्स घेतले गेले आणि घेणार आहेस इन फ्युचर ते सांगशील? हा, तर ही परत सुरुवात माझ्या जेव्हा मी शिकवत होते तेव्हापासून झाली. तर स्टोरी टेलिंग हा एक मला अगदी तेव्हापासून आवडणारी गोष्ट होती की मला तेव्हा वाटलं की मी नुसती त्यांना A फॉर ऍपल शिकवतीये, B फॉर बॉल शिकवतीये किंवा त्याचे साऊंड शिकवते तर त्याच्यात मजा नाही येते. तर मुलांना बेसिकली त्यांची टीचर पण कशी लागते की बाबा खिदळणारी, मजा करणारी. तर तेव्हा मला जे लक्षात आलं की मी जेव्हा त्यांना A फॉर ऍपल साठी पण मी एक गोष्ट बनवू शकते ना, B फॉर बॉल साठी पण एक गोष्ट बनवू शकते ना. आणि मग सपोज एखादा टॉपिक दिलाय की ॲनिमल्स टॉपिक आहे, तर खूप वेगळ्या पद्धतीने आपण मुलांपर्यंत पोहोचू शकतो. आणि मुलांना वेगवेगळे आवाज काढले की आवडतात. लहान मुलं बेसिकली त्यांना थोडंसं आपण त्याच्यामध्ये काही ऍक्शन्स आणले, एक्सप्रेशन्स आणले की ते अजून मजा आवडतात. तर हे तेव्हा चालू झालं. मग माझ्या लक्षात आलं की मला खरंच गोष्टी सांगायला आवडतात. मग मी काही सेशन्स केले मुलांबरोबर, काही
मग त्याच्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी घेतल्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एखादी आम्हाला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगशील एक छोटीशी म्हणजे ऍक्च्युली 3 लिटिल पिग्स ची, म्हणजे आता मी फक्त त्याच्यामध्ये मी काय ऍक्टिव्हिटी घेतली हे सांगते मग ही गोष्ट. तर 3 लिटिल पिग्स ही जी एक इंग्लिश किंवा फेरी टेल आहे, त्याच्यामध्ये बेसिकली एक फॉक्स आहे आणि 3 पिग्स आहे. तर त्याच्यामध्ये तो फॉक्स येतो, तो ऍक्च्युली त्याला त्यांची घरं उद्ध्वस्त करायची असतात. तर त्याच्यामध्ये त्या पिग्स, ते जे पिग्स असतात ते वेगवेगळी घरं बनवतात. मग हे जेव्हा मी सांगितली गोष्ट, त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की गोष्ट सांगून त्याच्या पुढे काही ऍक्टिव्हिटी जर आपण घेतली तर मुलांकडनं काही ऍक्टिव्हिटीज म्हणलं तर फॉर एक्झाम्पल आता जर ते पक्कं घर आणि कच्चं घर आहे, तर एका पिगनी पक्कं घर बांधलं. तर पक्कं घर बांधलंय म्हटल्यानंतर तो जेव्हा फुंकर मारतो, फुफू करतो, फुफू केल्यानंतर काय होतं की जे पक्कं घर आहे ते तसंच राहतं. मग ही कॉन्सेप्ट झाली मुलांना सांगण्यासारखी, ही सायन्स कॉन्सेप्ट झाली की त्याच्यामध्ये आपण म्हणजे पक्क आणि कच्चं, सो असे त्यांना ऍक्टिव्हिटीज दिल्या की बाबा तुम्ही ह्याच आपण जिथे बसलोय तिथनं काही गोष्टी कलेक्ट करा. फॉर एक्झाम्पल त्यांनी स्ट्रॉ आणले, काही स्टिक्स आणल्या, तर हे जेव्हा आपण घर बनवतो फुंकल्यानंतर ते फुंकल्या गेल्या आणि मग ह्याचं आपण घर बनवू शकतो का? नाही. पण जेव्हा त्यांनी विटा गोळा केला तर ते पक्क आहे. सो अशा त्याच्यातून त्यांना कळत जातात. तर स्टोरी टेलिंग आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड मी काही गोष्टी केल्या. आता त्याचबरोबरीनं मी एका NGO साठी पण म्हणजे त्या मुलांसाठी लॉकडाऊन मध्ये गोष्टी म्हणजे त्या मुलांच्या मानसिकतेवर होत्या. तर त्याच्यामध्ये मी अँगर मॅनेजमेंट, मग भीती. तर आता भीती म्हटल्यानंतर आपण नुसती भीती म्हणजे काय किंवा फोबिया म्हणजे काय, तर हे जेव्हा नुसतं सांगतो त्याच्यापेक्षा जर मी त्याची गोष्ट सांगितली ती जास्त इफेक्टिव्ह. आता फॉर एक्झाम्पल फिअर म्हणतो आपण, तर मी एक गोष्ट सांगितली की एक मुलगी होती आणि तिचा मित्र कोण होता, तर हर फ्रेंड वॉज फिअर. आता तो फिअर म्हणजे ती भीती तिचा मित्र आहे. आता ती भीती जी आहे तिच्या बरोबरीनं सगळीकडे जातीये, त्यामुळं तिला मोठं होऊ देत नाहीये. ती भीतीमुळं ती काय होती, प्रत्येक ठिकाणी ती भीती तिला अडवतीये. त्यामुळे ती काहीच करू शकत नाही. म्हणजे ती शाळेत जाती तरी ती भीती तिच्यावर असते, ती अजून खेळायला जाती ती भीती आहे. मग तिला एक दिवशी लक्षात आलं की ही भीती हळूहळू माझ्या बरोबर तर आहे पण ती माझ्यापेक्षा मोठी होत चालली. आणि खरं ती मग तिच्या लक्षात आलं की आता काहीतरी आपलं चुकतंय, म्हणजे भीतीला आपण आपल्यापेक्षा मोठं केलं. मग ती तिच्या आईशी बोलते आणि तिला आई समजवते की आपण ह्याच्यावरती कसे मात आणू, म्हणजे त्याच्यावरती मात करू शकतो. सो अशा गोष्टी थ्रू किती इंटरेस्टिंगली आपण मुलांपर्यंत पोहोचू शकतो. मग म्हणजे ह्याच्यामध्ये माझं वाचन चालू केलं. मग वेगळ्या प्रत्येक प्रदेशात वेगळ्या गोष्टी आहेत. आता चल रे भोपळा टुणूक टुणूक, तर ही तर इतकी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्याच्यात जरा आवाज काढले आपण, सो अशा स्टोरी टेलिंगच्या मी काही ऍक्टिव्हिटीज किंवा मुलांना स्वतः काही स्टोरीज बनवल्या. आता आपण कुठे घेऊन चाललोय तर तिथे वेगळ्या गोष्टी दिसतात किंवा एक स्टोरी विविंग म्हणून एक प्रकार आहे. आता मी सुरुवात करते एका वाक्याने आणि मग तू पुढचं वाक्य ऍड करायचं त्याला, तिसऱ्यानी अजून असं करत ती गोष्ट तयार. सो अशा खूप ऍक्टिव्हिटीज आपण मुलांबरोबर घेऊ शकतो आणि मग त्या पद्धतीनं मी काम करते स्टोरी टेलिंगचं. फार छान, म्हणजे मुलांना इतकं छान एक्सपोजर मिळत आहे खऱ्या गोष्टींमध्ये. म्हणजे हेच झालं की मुलांना सोप्या पद्धतीने आपण अशा गोष्टी शिकू शकतो. त्याच्यामध्ये आपण गणित शिकू शकतो, सायन्स शिकू शकतो. फॉर एक्झाम्पल फोटोसिंथेसिस आहे. फोटोसिंथेसिस मध्ये जे प्लांट्सचे वेगवेगळे पार्ट आहेत त्याला आपण जर स्टेम आहे तर त्याला स्टीमी नाव दिलं. असे आपण कॅरेक्टर्स पण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. सो अशा पद्धतीनं काही गोष्टी मी तयार करते आणि सांगते आणि मुलांना तयार करते. आजची पिढी ही खूप इंटेलिजंट आहे. त्यांचं ऑब्झर्वेशन, त्यांचं ग्रास्पिंग पॉवर एवढं स्ट्रॉंग आहे ना की कुठलीही गोष्ट त्यांना सांगितली की ते पटकन पिकअप करतात आणि आपल्याला ते वर प्रश्न विचारतात. तर इतके तुम्ही या मुलांबरोबर टाइम स्पेंड केला इतके वर्ष, तर त्याबद्दल मुलांबरोबर आलेला एखादा अनुभव आपल्या प्रेक्षकांबरोबर शेअर कराल? ह्या म्हणजे जेव्हा मी मुलांबरोबर काम करायचं तर आम्हाला स्कूलमध्ये
फ्री ड्रॉइंग म्हणून आणि फ्री प्ले हा एक कॉन्सेप्ट आहे प्री प्रायमरीला. तर तेव्हा मी जेव्हा मुलं फ्री ड्रॉइंग म्हणल्यावर काही टॉपिक नाही, मुलांनी जस्ट ड्रॉ करायचं. आता मी जेव्हा फ्री ड्रॉइंग आम्ही द्यायचो किंवा माझ्या लक्षात आहे की माझा एक स्टुडंट होता नील म्हणून, तर त्यांनी असंच एक ग्राउंड होतं आणि वरती असा एक बॉल काढला. तर मी जनरल मग तेव्हा मुलांशी खूप इंटरॅक्ट करायची की बाबा काय काढलंय काय आहे. तर तेव्हा मग मी विचारलं की हे काय आहे नील, एक्झॅक्टली तू काय ड्रॉ केलंस. तर त्याच्या आदल्या दिवशीच क्रिकेट मॅच होती आणि मग मला म्हटला की टीचर हा जो वरती दिसतोय ना तो त्यांनी सिक्सर मारलाय, तो बॉल आहे. म्हणजे हे मे बी मला असं मी नुसतं बघितलं असतं तर मला कळलं पण नसतं, पण ते त्यांचं इमॅजिनेशन. तसंच काही एका मुलाने नुसते गोल 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 काढले होते. तर मी तेव्हाही त्याला विचारलं की काय काढलंस तू. तर मला म्हणला की हे टीचर खड्डेत रस्त्यातले. म्हणजे असं हा जो जे रोजच्या गोष्टींबरोबर ते म्हणजे डील करतात किंवा जे रोजचं घडतं ते बरोबर ते इमॅजिन करून ते पेपरवर ते ड्रॉ करायचं. आणि तसंच फ्री प्ले असतो, जसा फ्री ड्रॉइंग आहे तसा फ्री प्ले कन्सेप्ट होता की त्यांना भरपूर ब्लॉक्स द्यायचो आम्ही, वेगवेगळे म्हणजे त्यांच्या समोर ठेवायचं, आपण काही इन्स्ट्रक्शन्स द्यायचे. तर अशा वेळेला उलट मुलं जास्त स्वतःचं डोकं वापरून गोष्टी करतात. कारण आपण खूप वेळा म्हणतो ना की कंडिशन्ड माइंड आणि अनकंडिशन्ड माइंड. सो कंडिशन म्हणजे कसं की आपण त्यांना सांगत राहतो आणि ते करतात. त्यामुळे अनकंडिशन्ड असल्यावर कसं होतं की मुलं ऍक्च्युली त्यांच्या मनाने विचार करून आणि काहीही म्हणजे त्याला नो बाउंड्रीज असं जे म्हणतो. सो असं जेव्हा आपण मुलांना खूप स्वतः एक्सप्लोर करायला देतो तेव्हा मुलं जास्ती शिकतात असं मला वाटतं. आणि हे एक्सपिरियन्सेस मला शिकवत गेलेत आणि हे असे अनुभव मला खूप आले मुलांबरोबर. तुझा काही दिवसात एक्सपेरिमेंटल लर्निंग सेंटर चालू करायचा विचार आहे, तर त्याबद्दल काही सांगशील? जसं मी म्हणलं की एक्सपिरियन्सेस हा खूप इम्पॉर्टंट भाग आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आहे. आपणही अनुभवातून शिकतो. आपण मे बी मी जर 20 वर्षापूर्वी बघेन माझ्याकडे किंवा 15 वर्षापूर्वी आणि आता, तर मी कशातनं शिकले, मी अनुभव. तर मुलांना सुद्धा म्हणजे माझी ही कॉन्सेप्ट अशी आहे की मुलांना हँड्स ऑन द्यायचे. हँड्स ऑन म्हणजे मुलांनी अनुभवातनं शिकायचं. तर मुलांना बेसिकली काही थीम्स द्यायच्या, म्हणजे एक प्रत्येक महिन्याला एक थीम असेल. सो फॉर एक्झाम्पल कम्युनिकेशन आहे, सो कम्युनिकेशन आहे किंवा मेटल्स आहेत, हे जे काही जे आपण मुलांना ऍक्च्युली स्कूलमध्ये दाखवू शकत नाही. तर हे जे सब्जेक्ट्स आहेत की स्कूलमध्ये होतात पण त्याला अल्टरनेटिव्ह काय असू शकतो, तर मुलांना ते करायला लावायचं, मुलांना बाहेर घेऊन जायचं, तर मग अशा स्वरूपाचं मी काहीतरी डिझाईन करते की ज्याच्यामध्ये 4च म्हणजे मे बी सेशन्स असतील, पण त्याच्यातले 3 इनडोर असतील आणि मे बी एक आउटडोर असेल. तर कम्युनिकेशन म्हणल्यानंतर आता कम्युनिकेशन ही गोष्ट अशी आहे ना की ही कधी तयार झाली, म्हणजे कधीपासून कम्युनिकेशन असेल. तर आपण जर असं बघितलं की सुरुवातीला माणूस हा बोलत होता का, नाही, तर मग कसं कम्युनिकेशन चालू झालं, तर हातवारे करून, मे बी साइन लँग्वेज. तर मी जसं म्हटलं की जेव्हा इंडोलॉजी शिकले त्याच्यामध्ये हे स्क्रिप्ट आणि ह्याच्याबद्दल खूप माहिती होती. तर मग तेव्हा फक्त सायन्स वरनं लोक, मग ते सायन्स, आता मी तुझ्याशी नुसतं साइन लँग्वेज बोलू शकते काही गोष्टी, तर हे असं सुरुवात झाली असेल. मग त्याच्यानंतर हळूहळू त्या सायन्सचं, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी एक ट्रायंगल काढलाय, तर त्या ट्रायंगलला काहीतरी अर्थ आहे. तर पूर्वीचे काही असे स्क्रिप्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये फक्त साइन लँग्वेजचे म्हणजे ड्रॉइंग्स आहेत आणि त्याच्यातनं काय अर्थ तर ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. तर हे मुलांना माहिती नाही. आता मला काहीतरी सांगायचंय पण मला जर सांगितलं की तू तोंड बंद ठेव, पण मला तुला सांगायचंय, तर मी कशा पद्धतीने, हे जर मी मुलाला सांगितलं की अशी लँग्वेज तू वापर, तर नक्की त्याचं तो डोकं वापर आणि काहीतरी ऍक्शन नक्की त्याला सुचतील. सो अशा पद्धतीचं मी मॉड्यूल तयार करतेय आणि त्याच्या थोडंसं माझं रिसर्च चालू आहे कशा पद्धतीने आपल्याला करता येईल, ह्याच्यावर मी काम करते. मस्त मस्त. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी एज ग्रुप काय असतो मुलांसाठी, क्रायटेरिया काय? साधारण एक 6 ते 12 वर्ष, 6च्या पुढे.
म्हणजे जो बेस म्हणतो आपण हा. तो मुलांचा बेस पक्का करणे ओके. हे Yes. असू शकतं. खरंच वा. आज काय मस्त माहिती आपल्या सगळ्यांना मिळाली आहे आणि खरंच एक्सपेरिमेंटल लर्निंग म्हणजे काय असू शकतं किंवा हँड्स ऑन या सगळ्या गोष्टी आज आपल्याला कळल्या. तर नक्कीच अर्चनाताई या शो मध्ये आल्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि तुझ्या पुढच्या एक्सपेरिमेंटल लर्निंग सेंटरसाठी खूप शुभेच्छा आणि मस्त तयार होऊ दे. आणि थँक्यू प्रियंका. आणि मीही माझ्या पण शुभेच्छा की तुझं ही युट्यूब चॅनल हिट हो. Thank you. आणि तुला जास्तीत जास्त व्ह्यूज आणि लाईक्स मिळावे. थँक्यू फॉर कॉलिंग. थँक्यू. तुम्हाला याबद्दल आणखीन माहिती हवी असल्यास मी अर्चना वैद्य यांची सगळी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID, त्यांची वेबसाईट वगैरे सगळं इथे देते. मुलांना जर काही असे एक्सपिरियन्सेस द्यायचे असतील म्हणजे गोष्टी प्लस भटकंती या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर नक्की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळवा. या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर जरूर करा.